अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे। आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सोलापूरकर करत आहे। सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सोलापूरकरच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शैलेंद्र चव्हाण, आसित गांगुर्डे, महेंद्र कांबळे, मंदार जोशी, बसवराज गायकवाड, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, वीरेन साठे, श्याम गायकवाड, निलेश आल्लाट, अक्षय गायकवाड, अविनाश कदम यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, राहुल सोलापूरकर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत। ज्या माणसाने राजर्षी शाहू महाराजांची भूमिका केली त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत याची पूर्णपणे कल्पना आहे, तरीही हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत आहे। त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अट्रॅसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी। संजय सोनवणे म्हणाले, राहुल सोलापूरकरने केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे। महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य हा व्यक्ती करत आहे। पोलीस आणि राज्य सरकारने त्याला पाठीशी घालू नये, त्याचे पोलीस संरक्षण त्वरित कमी करावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत त्याची रवानगी करावी। काल सुरेश दसानी ज्या पद्धतीने सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मोर्चामध्ये निळी टोपी घालून भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की सूर्यवंशीच्या मारेकऱ्यामध्ये पोलिसांना माफी द्यावी। ज्या सुरेश दसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं, कारण की ते देशमुख आहेत, परंतु एक मागासवर्गीय कुटुंबाचा चळवळीतला मुलगा, त्याचा जीव गेला, पोलिसांच्या महाराणीमध्ये जीव गेला। आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या पोलिसांवर नुसतं निलंबन करून चालणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। पण सुरेश दस सांगतात की यांना माफ करा। ज्या सुरेश दसानी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं तिथं का म्हणत नाही पोलिसांना माफ करावा, यांना माफ करावं, परंतु हिथं मात्र माफ करा अशा पद्धतीची सुरेश दसाची भूमिका याचा आंबेडकरी समाजाच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। सुरेश दसांवर देखील कारवाई झाली पाहिजे। कशा पद्धतीने बोलतात सुरेश दस, तसंच राहुल सोलापूरकर त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही। राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल 2 दिवसांनी बाबासाहेबाबद्दल जे वक्तव्य वापरलेले ते वक्तव्य अत्यंत घाणेरडे। ज्या पद्धतीने त्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे, ज्या श्लोकातून बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होतात, हा कुठला त्यांनी युक्तिवाद काढलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर या देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे, तरीसुद्धा अशा पद्धतीचं खोडसाळपणाने सोलापूरकरांचं वक्तव्य हे अत्यंत खालच्या पातळीचं आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे राज्य शासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे। तो बाहेर गेला असेल, कुठं गेला असेल, त्याला शोधून आणावा, त्याला अटक करावी। अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असल्या सुरेश दस तर त्याच्यावर कारवाई होणार। आंबेडकरी जनता त्याला सोलापूरकरवर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे। आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे, त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो, अशा पद्धतीने बोलतो कसं राहुल सोलापूरकर? आता त्यांच्या घरी जाणार आहेत का तुम्ही? नाही, आता ज्या पोलिसांनी सोडावं, आम्ही दाखवू त्याला कुठंतरी, त्याने आम्हाला सोडावं, पोलिसांनी आम्हाला त्याच्या दारापर्यंत आम्ही जाऊ, त्याला विचारू हा प्रश्न का पोलिसांनी त्याला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो। त्यामुळं राहुल सोलापूरकरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने गुन्हा दाखल करावा, तातडीने त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे।